अंध व्यक्तींसाठी तर होईल, त्यात काही प्रश्न नाही. पण एकंदरीत समाजाने असं त्याचा आदर्श घेऊन, म्हणजे विक्रम रेपेचा आदर्श घेऊन समाजामध्ये जिथं जिथं जे जे वंचित असतील तिथपर्यंत हे आपण कसं बोलू शकतो. राजर्षी शाहू महाराज यांनी पहिला जाहीरनामा कधी काढला? उत्तर 2 एप्रिल 1894. 13 अक्षर राजर्षी छत्रपती शाहू महाराज. या 13 अक्षराने अक्षरशः व्यवस्थेला आणि जनसामान्यांना भुरळ घातली. शाहूंचं चरित्र, त्यांचं वाङ्मय, त्यांची पुस्तकं ही ज्यावेळेस हातात पडतात त्यावेळेस लोक आधाशीपणानं वाचतात, कारण त्यांना तो शाहू समजून घ्यायचा आहे. परंतु या समाजामध्ये असा एक वर्ग होता की ज्यांनी शाहूविषयी ऐकलेलं होतं, परंतु शाहूंचं पुस्तक वाचता येत नाही ही त्यांची खंत होती. आणि हे कधी? जवळपास शाहूंच्या मृत्यूनंतर 103 वर्ष उलटला तरी हा जो वर्ग आहे ज्याविषयी मी बोलतोय तो तसा वंचितच राहिला शाहूंच्या या पुस्तकांपासून. आणि मग ही कुठेतरी एक अस्वस्थता होती, ही कुठेतरी सल होती. आणि असं म्हणतात की जिथं सल असते तिथं अस्सल गोष्टी जन्मास येतात. मग हाच विचार घेऊन शाहूंचं हे पुस्तक, त्यांचा हा विचार अशा लोकांच्या पर्यंत पोहोचवावा हा एक ध्यास घेतला. आणि त्या ध्यासासाठी अनेक वर्ष, अनेक महिने ते झगडत राहिले आणि शेवटी ते स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं. हा सगळं सांगण्याचा गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आहेत शाहू विचारांचे अभ्यासक आणि ज्यांनी छत्रपती शाहू महाराज ब्रेल पुस्तिका ही या अंध मुलांच्या पर्यंत आणली, ज्या मुलांपर्यंत शाहू महाराज पुस्तकाच्या रूपाने कधी पोहोचले नव्हते. तर हा सगळा प्रवास आज आपण विक्रमजी रेपे यांच्याकडून समजून घेऊया आणि किती वेगळ्या पद्धतीनं हा शाहू महाराजांचा विचार या मुलांच्या पर्यंत पोहोचवला, त्याच्यामागची सगळी ही प्रक्रिया काय होती हे त्यांच्याकडूनच जाणून घ्या. विक्रमजी नमस्कार. नमस्कार. ज्या पद्धतीने मी सांगितलं की असा एक वर्ग आहे की ज्यांच्यापर्यंत शाहू विचार त्यांच्या कानावरती आलेले होते, परंतु वाचण्याच्या स्वरूपामध्ये हा वर्ग हा थोडासा वंचितच राहिला. कधी असं वाटलं की या मुलांसाठी आपण एक पुस्तक तयार करावं, या मुलांच्या पर्यंत हे शाहू चरित्र आपण घेऊन जावं? कुठून तो एक बीज म्हणतो ना, ते बीज कुठं पडलं? ज्या व्यक्तींबद्दल आपण बोलताय ते म्हणजे समाजातील जो एक वर्ग आहे ज्यांची संख्या लक्षणीय आहे, परंतु आपण कदाचित माहिती नसल्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर पार्शियल आणि फुल ब्लाइंड्स म्हणजे अंध व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याविषयी आपण बोलतोय. आणि त्याचीच आज तागायत राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र जे आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासलं आहेच, परंतु ब्रेल जी जीवनदायिनी म्हणायला हरकत नाही अशी जी लिपी आहे, जी अंधांसाठीची आहे, त्या लिपीमध्ये पहिल्यांदाच राजर्षी शाहू महाराजांची पुस्तिका जी आहे त्या पुस्तिकेचं प्रकाशन जे आहे ते खासदार शाहू छत्रपती आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के सर यांच्या हस्ते करण्यात आलं. अंध व्यक्तींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ह्या व्यक्ती ज्या आहेत या स्पेशली हँडिकॅप्ड जो आपण एक वर्ग आहे त्याच्यामध्ये त्या मोडत असतात. यांच्यासाठी शासनामध्ये काही टक्केवारी आहेत त्यांना रोजगार प्राप्त होण्यासाठी. ह्या व्यक्ती ज्या आहेत ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या असतात, स्पर्धा परीक्षा, यांचा सुद्धा अभ्यास करत असतात, परंतु त्या स्पर्धा परीक्षांचा ज्यावेळेला अभ्यास करत असतात तेव्हा त्यांना एक अनुवाद करणारा व्यक्ती घ्यावा लागतो. थोडक्यात त्यांच्यासाठी वाचन करणारा एक व्यक्ती घ्यावी लागते. हाच उद्देश होता जेव्हा कोविड काळामध्ये त्यांच्यासाठीचा एक वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह आपण घेतला खास ब्लाइंड व्यक्तींसाठी. आणि तेव्हा त्यांची जी शिखर संस्था आहे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स, त्यांच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं, हे कशा पद्धतीने वाचतायत आणि त्यांच्यापर्यंतची माहिती तुम्ही कशी पोहोचवताय, तर ते ब्रेल लिपीच्या माध्यमातून पोहोचते असं मला सांगण्यात आलं. आणि त्यावेळेला मी विचारलंय की महापुरुषांची चरित्र आहेत का, तर निवडक महापुरुषांची चरित्र जी आहेत ती ब्रेलमध्ये उपलब्ध होती. आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे जे 2 दिवस आहेत, या 2 दिवशी आम्ही वर्षातून 2 वेळा माझी 10वी आणि 12वीची बॅच आहे, ही बॅच जी आहे ती समाज करण्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून निधी गोळा करत असते. आणि यातूनच एक
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला एक चांगला विधायक उपक्रम होत असतो अतिशय चांगल्या पद्धतीनं. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की माझे 10वीचे देशमुख हायस्कूलचे सहकारी आहेत, 12वीचे वाणिज्य शाखेचे न्यू कॉलेजचे सहकारी आहेत, जे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मधून येतात. आणि हाच वारसा शाहूंचा जो आहे तो प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसनं सुरू ठेवलेला आहे आणि त्याच न्यू कॉलेजचे आम्ही विद्यार्थी आहोत. आणि नक्कीच जेव्हा ही रक्कम जमा झाली आणि तेव्हाच एक थॉट प्रोसेस जनरेट झाला की आपण ब्रेल लिपीमध्ये महापुरुषांची चरित्र जी आहेत ती अंध व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि याचा पहिल्या टप्पामधून आपण शिवाजी महाराजांचं पहिला चरित्र उपलब्ध आहे का याची पडताळणी केली आणि ब्रेलची प्रेस जी आहे मुंबईमध्ये नॅबची ती प्रेस आहे तिथून आपल्याला ते प्रिंट्स करून घ्यावे लागले. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कोल्हापूरमध्ये स्थानिक पातळीमध्ये किंवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण या संदर्भात आपण विचारणा केली तेव्हा कुठेही आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र सुद्धा आढळलं नाही ब्रेल लिपीमधलं. ते खास नॅबच्या मुंबई येथील लॅबमधून प्रिंट करून घ्यावं लागलं. म्हणजे हे दुर्दैव आहे असं म्हणायला पाहिजे की हा खरं तर समाजामध्ये अंध व्यक्ती जे आहेत त्यांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. कोल्हापूरचा जर विचार केला तर नोंदणीकृत 7,500 पेक्षा जास्त अंध व्यक्ती आहेत आणि त्यांना आपण जर महापुरुषांची शिकवण देत नसेल तर समाजातून आपण त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं बाजूला करतोय का ही एक भावना मनामध्ये निर्माण झालेली होती. आणि शाहू चरित्र शिवचरित्रच आपल्याला सांगते की समाजाच्या तळागाळापर्यंत आपण काम केलं पाहिजे आणि शाहू चरित्रातूनच जी शिकवण मिळाली त्यातूनच या ब्रेल पुस्तिकाची संकल्पना जी आहे ती उदयास आली असं म्हणायला हरकत नाही. तिथून ही सगळी प्रोसेस आली, त्याच्यानंतर किती महिन्याचा किंवा किती दिवसांचा कालावधी जावा लागला? एक महत्वाची गोष्ट ब्रेल लिपीसाठी करावी लागते ती म्हणजे अंध व्यक्तींना ब्रेल लिपीतून वाचत असताना भाषा ही साधी सोपी आणि सुटसुटीत लागते. जोडाक्षराचा वापर जो आहे तो कमी करावा लागतो. या दृष्टिकोनातून पहिल्यांदा आपण जेव्हा निर्णय झाला की शाहू चरित्र जे आहे ते आज तागायत ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध नाहीये तर याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही एक छोटं पुस्तक काढण्याचा प्रयत्न केला आणि याची जी माहिती आहे ती आपण कोल्हापूरचं पुराभिलेख कार्यालय जे आहे त्या ठिकाणी अभिलेख अधिकारी गणेश कुमार खोडके काम करतायत. ते चांगले मित्र असल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत शाहू महाराजांचा जो इतिहास त्यांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे त्यांच्या ह्या प्रवासामध्ये ज्या महत्वाच्या घटना आहेत या घटना अंध व्यक्तींपर्यंत पोहोचाव्या हा त्यामागचा उद्देश होता. परंतु जेव्हा आम्ही अंधांशी या बाबतीत बातचीत केली किंवा अंधांशी ज्या काही संस्था कोल्हापूरमध्ये कार्यरत असतील त्यांच्याशी जेव्हा बातचीत केली तेव्हा अजून सिम्प्लिफाईड कसं करता येईल सोप्या भाषेमध्ये तर त्याचं पुस्तक न करता पुस्तिका करायचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामध्ये जवळपास राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणारे 250 प्रश्न आम्ही काढले आणि पुन्हा एकदा विचार आम्ही केला की ब्रेल लिपीमध्ये पुस्तक जे असावं किंवा आता प्रश्नावलीच्या स्वरूपात जी पुस्तिका पहिली काढली त्याची पानं सुद्धा जर कमीत कमी असेल तर ते पूर्ण वाचलं जाईल अंध व्यक्तींकडून या मागची एक भावना होती. त्यामुळं प्रश्न जे आहेत ते आम्ही 75 प्रश्न काढले. या 75 प्रश्नामध्ये जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास जो आहे या प्रवासातल्या महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या अधोरेखित केलेल्या आहेत. आणि हे 75 प्रश्न घेत असताना एक महत्वाची गोष्ट आम्ही बघितली की आज आपण हिंदी असू दे मराठी असू दे किंवा इंग्रजी असू दे त्याचा A4चं पान जे एक आहे ते ब्रेल लिपीमध्ये तुम्ही जेव्हा कन्व्हर्जन करता ट्रान्सलेशन करता तेव्हा त्याची 3 पानं होतात. त्यामुळे पानांची संख्या सुद्धा महत्वाची आहे कारण की अंधांना शाहू चरित्र सोप्या भाषेत समजवायचं असेल तर संख्या सुद्धा कमीत कमी असली पाहिजे या मागचा तो उद्देश होता. आणि आम्ही 250 प्रश्नांमधून 75 प्रश्न पुन्हा निवडले आणि त्यानंतर पुस्तिका जी आहे ती तयार झाली आणि 75 प्रश्नांची पुस्तिका जी आहे ती जवळपास पाटपूट 30 पानी झालेली आहे. तुमच्या मनातला हा विचार होता, हा विचार छत्रपती शाहू महाराजांचा या अंध लोकांच्या पर्यंत पोहोचावा आणि तिथून ही सगळी थॉट प्रोसेस चालू झाली. परंतु याचे छपाईच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस राहिली? खरं तर ब्रेलची प्रेस जी आहे ती बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं. अगदी कोल्हापूर असू दे जवळपासचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध आहे का याची पडताळणी केली असता आम्हाला इथं कुठलीही प्रेस जी आहे ती आढळली नाही. आम्ही संपर्क केला, एक महत्वाचा मुद्दा होता खरं तर ते समोरचं चॅलेंज होतं कारण की मराठी आपण प्रश्नावली तयार केलेली आहे ती ब्रेलमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन करणं हा एक महत्वाचा टप्पा होता आणि तो महत्वाचा चॅलेंज होता. ती व्यक्ती मिळणं गरजेची होती जे ब्रेलमध्ये ट्रान्सलेट करून देईल हा पहिला टप्पा होता.
आणि दुसरा टप्पा म्हणजे त्याची छपाई. हम्म. ह्या दोन्ही गोष्टी होत्या. तर सुदैवानं कोल्हापुरातल्या काही प्रकाशकांशी मी बोललो आणि त्यानंतर मला असं आढळलं की स्वागत थोरात, ज्यांना ब्रेल मॅन ऑफ इंडिया सुद्धा म्हणतात, ते संपूर्ण देशामध्ये रिलायन्स फाउंडेशनचं काम बघतायत आणि त्यांचं अंधांसाठीचं महिन्यातून एकदा मॅगझिन सुद्धा निघतं. त्यांच्याशी माझा संपर्क झाला. त्यांना मी ही संकल्पना सांगितली की राजर्षी शाहू महाराजांचं ब्रेल लिपीमधलं आज तागायत एकही पुस्तक आलेलं नाही आणि ती करायची मानसिकता आहे आणि त्यासाठी आपली मदत हवी आहे. तर त्यांनी काही गोष्टी मला प्राथमिक विचारल्या की तुम्हाला का करावं असं वाटतंय आणि शाहू चरित्रच का करावं असं वाटतंय. तर मी एक साधं त्यांना उत्तर दिलं की कोल्हापूरकर म्हणून आणि शाहू विचारांचा अभ्यासक म्हणून शाहू महाराजांचं चरित्र जे आहे ते समाजातल्या सगळ्याच घटकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अंधच व्यक्ती असं नाही. तर त्यातला हा एक वर्ग आहे जो अजूनही अनभिज्ञ आहे शाहू महाराजांचा आजपर्यंतचा जो काय प्रवास आहे त्याच्यापासून. तर त्यांच्यासाठी करणं गरजेचं आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर एक कोल्हापूरकर म्हणून मी त्यांना भावना व्यक्त केली प्रामाणिकपणे की एक कोल्हापूरकर म्हणून आमची जबाबदारी आहे की शाहू महाराज जगाला आम्ही सांगितले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे मदत मागितली आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की स्वागत थोरात यांनी आम्ही जे प्रश्न पाठवले त्याची त्यांनी पुनर्पडताळणी केली. त्यांनी पुराभिलेख कार्यालयामधून आम्ही जो काय डेटा कलेक्ट केलेला होता त्याबद्दलचे जे काय सपोर्टेड इव्हिडन्स आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाठवले आणि त्यानंतर त्यांनी ट्रान्सलेशन जे काय झालेलं आहे मराठी टू ब्रेल त्यासाठी 1 रुपयाही न आकारता त्यांनी अगदी मोफत त्याचं ट्रान्सलेशन जे आहे ते करून दिलं आणि फक्त छपाईचा जो खर्च आहे तो त्यांनी करून घेतलेला आहे. त्यामुळे ह्या ब्रेल पुस्तिकेमागं संकल्पना जरी माझी असली तरी सुद्धा यातलं महत्वाचं कार्य जे आहे ते स्वागत थोरात सर यांनी केलेलं आहे निर्विवादपणे. ज्या पद्धतीने आपण सांगत आहात हा सगळा थॉट प्रोसेस चालू झाली, त्याच्यानंतर मग मुद्रित शोधन किंवा या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. परंतु याच्यामध्ये मगाशी आपल्या या मुलाखतीमध्ये संवादामध्ये एक गोष्ट आपल्या मित्रांची सातत्याने आली की ते मित्र उभा राहिलेत, विधायक गोष्टींसाठी नेहमीच सोबत उभे राहतात. त्या गोष्टीकडे जाण्याच्या अगोदर मला पहिल्यांदा एक प्रश्न विचारायचा आहे की विक्रम रेपेंच्या मनामध्ये शाहू विचार हे जे बीज आहे ते कधीपासून रुजले गेलेत? कारण तुम्हाला आम्ही नेहमीच शाहू विचारांसाठी पॅशनेट झालेलं पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की काही संस्कार जे आहेत ते तुमच्या पूर्वजांकडून आलेले असतात. तिथं संस्कारांची बीजे जी आहेत ती रोवली गेलेली असतात. माझे पणजोबा जे आहेत ते 1904 साली कोल्हापूरमध्ये सरोडे येथून आले. 1904 ते 1906 कोल्हापूरमध्ये राहून शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंगमध्येच ते शिकले, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ज्याला म्हणतात. तर त्या ठिकाणी ते मॅट्रिक पास झाल्यानंतर शाहू महाराजांच्या सांगण्यावरून ते सरकारी नोकरी जी आहे दरबारामध्ये त्या ठिकाणी शिरले. खरं तर शिरले हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण की त्याचा एव्हिडन्स सुद्धा आपल्याकडे आहे. जेव्हा त्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगला 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचं सॉव्हिनियर निघालं तर त्यामध्ये आमच्या पंजोबांची माहिती जी आहे ती पूर्ण छापून आलेली आहे त्यांच्या फोटो सकट. आणि त्या ठिकाणी असाच उल्लेख आहे की शाहू महाराजांच्या सांगण्यावरून ते सरकारी नोकरीत शिरले आणि त्यानंतर त्यांनी तह हयात म्हणजे 1906 पासून 52 पर्यंत त्यांनी 36 वर्ष दरबाराची इमाने इतबारे नोकरी केलेली आहे. आणि त्यानंतर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ते रिटायर जेव्हा झाले त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना नाईक पदवी दिली आणि सरोडे गावी पुन्हा पाठवलेले आहेत. त्या ठिकाणी ते पहिले सरपंच झालेले आहेत आणि त्यावेळेचे शेतकी प्रदर्शन सुद्धा त्यांनी भरवलेलं आहे, इव्हेंट्स केलेले आहेत त्यावेळेचे. आणि काही आमचा मराठा शेतकरी म्हणून त्यांनी लेख लिहिलेले आहेत शाहू चरित्रातून प्रेरणा घेऊनच. आणि काही ठिकाणी कोल्हापूर शेती आणि सहकार अगदी राजकुमारी विजयाराजे यांच्या लग्नाला ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी सुद्धा शाहू महाराजांच्या शिकवणीतून जी शेती आणि सहकारी उद्योग आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी जाऊन ते भाषण केलेले अशा आमच्याकडे बातम्या सुद्धा त्या काळच्या उपलब्ध आहेत. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे माझे आजोबा सुद्धा जे आहेत ते सुद्धा दरबारीच कार्यरत होते. माझ्या पंजोबांनी राजर्षी शाहू छत्रपतींचा काळ, शहाजी छत्रपती आणि राजाराम छत्रपती या तिघांकडेही काम केलेलं आहे. आणि आजोबांनी शहाजी छत्रपती आणि सध्याचे शाहू छत्रपती विद्यमान जे आहेत या दोघांकडेही काम केलेलं आहे. त्यामुळं एकंदरीत घरचं वातावरण जे आहे तो छत्रपतींचा संस्कार आणि त्यांच्या दरबारामध्ये सेवेकरी असल्यामुळं आणि त्याचबरोबर छत्रपतींचा जो काय समाजसेवेचा वारसा आहे जो राजर्षी शाहू महाराजांच्या पासून आपल्याकडे आलेला आहे तो सातत्यानं डोळ्यासमोर नजरेसमोर असल्यामुळं आणि काही गोष्टी ज्या असतात त्या आपणच शोधाव्या लागतात. आपल्या पूर्वजांच्या विषयी अभिमान असणं वेगळी गोष्ट आहे परंतु अभिमान असताना त्यांनी कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत याचे एव्हिडन्स सुद्धा शोधणं गरजेचं असतं आणि त्याचा रिलेव्हन्स जो आहे तो पुन्हा शाहू महाराजांकडे जातो. आणि शाहू महाराजांच्या शिकवणीवरून आज तागायत जे काय कार्य जे आहे आणि हे जी ब्रेल पुस्तिका जी आहेत समाजाच्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे ही शाहू महाराजांची शिकवण आहे आणि तीच शिकवण माझ्याकडे आलेली असं म्हणायला हरकत नाही. हा प्रश्न विचारायच्या अगोदर मी मित्रांचा उल्लेख केला. ज्यावेळेस ही संकल्पना मांडली त्यावेळेस मित्रांकडून काय प्रतिसाद होता, कशा पद्धतीनं तुमचा संवाद घडला?
माझे मित्र जे आहेत शाळेतले आणि माझ्या 12वीच्या महाविद्यालयातले, हे दोन्ही मित्र जे आहेत, तर त्यांना एक गोष्ट माहिती आहे की समाजसेवेचा पिंड जो आहे तो काही ठराविक लोकांकडेच असतो. बाकीचे आपापल्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात, परंतु त्यांना इच्छा असते की आपली सुद्धा एक छोटीशी रक्कम त्या समाजसेवेसाठी जावी. आणि एकंदरीत मी जे काही प्रसार माध्यमांमध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे, काही सोशल फाउंडेशन्स मध्ये मी सातत्यानं काम करतोय. मागच्या महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, विषाणू नावाची शॉर्ट फिल्म जी HIV इन्फेक्टेड लोकांवरती आधारित होती, त्याला सुद्धा राष्ट्रीय स्तरावरती 2रा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे ही समाजसेवा जी आहे ही कृतिशील असली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काय संस्था आहेत समाजसेवी त्यांच्याशी निगडीत मी काम करत असल्यामुळं माझ्याकडं ह्या लोकांच्या गरजा पोचतायत, हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे मेडिटर म्हणून मी काम करत असतो, आणि यातूनच ज्या काय संकल्पना सुचतायत त्या संकल्पना या मित्रांपर्यंत मी नेऊन पोचवत असतो. अच्छा. तर आज तागायत माझे मित्र जे आहेत ते काही US मध्ये आहेत, काही दुबईमध्ये आहेत, काही जर्मनीमध्ये आहेत. तर दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या 10 दिवस आधी आमच्या ग्रुपवरती ऍक्टिव्हिटी फ्लोट केली जाते व्हॉट्सअपच्या, आणि रक्कम जी आहे ती जमा व्हायला सुरुवात होते. आणि आपल्याला सांगायला आनंद होतोय की आमच्यावरती विश्वास ठेवून रक्कम जी असते ती 20,000 पेक्षा नेहमी जास्त असते. आणि यावेळेला मॅक्सिमम रक्कम जी आहे ती ब्रेल पुस्तकांवरती खर्च करायचं ठरलं. आणि पहिल्या टप्प्यामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र, महात्मा फुलेंचं चरित्र असेल, विनोबा भावे असतील, त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम असतील, आणि काही अवांतर वाचनाची पुस्तकं म्हणजे भूगोलातील गमती जमती असतील, अशी काही पुस्तकं आम्ही मागून घेतली आणि कोल्हापुरातल्या 3 संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी दिली. परंतु तेव्हा एक सातत्यानं जाणवत होतं की नाहीये, शाहू महाराजांचं चरित्र का नाहीये, आणि याची खंत मनामध्ये होती की एक कोल्हापूरकर म्हणून असू दे किंवा शाहू विचारांचा अभ्यासक असू देत किंवा शाहू चरित्रात सातत्यानं आपण उदाहरणातनं जगाला प्रेरणा देतोय, आणि परंतु आपल्या स्वतःकडनं काय आजपर्यंत घडलेलं नाहीये, या गोष्टी सातत्यानं सतावत होत्या. त्यामुळेच एक वेगळी संकल्पना मनासमोर आली की शाहू चरित्र जे आहे ते ब्रेल लिपीमध्ये आलंच पाहिजे, आणि फक्त कोल्हापूरपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील अंध व्यक्ती जे आहेत त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचलं पाहिजे, ही भावना होती. कुटुंबाचा कसा प्रतिसाद होता ज्यावेळेस कुटुंबामध्ये ही सगळी प्रोसेस चालू होती त्यावेळेस? बरोबर. कुटुंबाचा प्रतिसाद म्हणता माझे वडील जे आहेत ते सुद्धा समाजकारणामध्ये आहेत, त्यांनी विविध संस्थांवरती कार्य केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी फक्त एकच महत्वाचा सल्ला दिला, तो म्हणजे जी काय माहिती देणार आहे ती ऑथेंटिकेट गेली पाहिजे, बरोबर, आणि त्याचे पुरावे जे आहेत ते त्या व्यक्तींपर्यंत पोहोचले पाहिजेत. एखाद्या अंध व्यक्तीनं यातून प्रेरणा घेऊन जर पुढच्या टप्प्यामध्ये त्याला जर अभ्यास करायचा झाला तर त्याचे रेफरन्स बुक सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. या दृष्टिकोनातून तयारी कर, या पद्धतीनं घरातून वडिलांकडून काही सूचना मिळाल्यात. आणि मग याचा जो प्रवास जो आहे तो म्हणजे सभोवताली जे शाहू विचारक आहेत यांची सुद्धा सातत्यानं प्रेरणा असते, आणि या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या आधारावरच शाहू चरित्राचा आतापर्यंतचा अभ्यास जो आहे तो झालेला आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट बाय शाहू महाराज जेव्हा एक विषय मी हातामध्ये घेतला तेव्हा सुद्धा हेच गोष्ट जाणवली की तळागाळातल्या लोकांसाठी शाहू महाराजांनी काय काम केलेलं आहे. माणसं घडवणारा राजा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माणसं घडवत असताना फक्त उच्चवर्णीयांमधली माणसं घडवलेली नाही आहेत, तर तळागाळातली बेरड समाजातली लोक सुद्धा घडवलेली आहेत. आणि याच्यामध्ये शाहू महाराजांना वाचवताना सुद्धा एका व्यक्ती जी आहे त्याचा सुद्धा जर तलवारीच्या घावेनं हात तुटला असेल तर शाहू महाराजांच्या वरती किती लोक नितांत प्रेम करत होते, याचं एक महत्वाचं उदाहरण डोळ्यासमोर आलं. आणि मग तेव्हा जाणीव झाली की आपण सगळ्या स्तरांवरती शाहू महाराज पोहोचवलेच पाहिजेत, आणि त्यातून मग अंध व्यक्तींचा विषय समोर आला. ज्यावेळेस हे पुस्तक तयार झालं त्याचा एक खूप सुंदर आणि भव्य असा कार्यक्रम आपल्या शिवाजी विद्यापीठामध्ये झाला. काय म्हणजे जे लोक आले होते ज्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हे पुस्तक पोहोचलं त्यावेळेस काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या? मला त्या प्रतिक्रियांकडे जाण्याआधी एक महत्वाचा मुद्दा घ्यायचा आहे की त्याचं जे कव्हर पेज आहे ते सुद्धा अगदी महत्वाचं होतं. राजर्षी शाहू महाराजांचा तरुणपणातला फोटो जो आहे तो कलर शेडमध्ये आपण घेतलेला आहे, आणि मागच्या बाजूला राजर्षी शाहू महाराजांचा जेव्हा ज्याला राज्याभिषेक आपण म्हणतो तर तो सुद्धा आपण एक फोटो त्या कव्हर पेज म्हणून घेतलेला आहे. तो अंधांना कदाचित दिसणार नाहीये, परंतु ज्यांना दिसणार आहे त्यातून एक त्यांची लिडरशिप पुढे दिसली पाहिजे, ही एक थॉट प्रोसेस त्यामागची होती. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो तुम्ही प्रश्न विचारला तो म्हणजे प्रतिक्रिया काय होत्या. तर प्रतिक्रिया हे एक महत्वाच्या होत्या की अंध व्यक्तींसाठी ब्रेल पुस्तक असतं हेच बऱ्याच जणांना माहित नव्हतं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता की शाहू महाराजांचंच पुस्तक का पोचवावं असं वाटलं, आणि शिवाजी महाराजांचं का केलं नाही. तर शिवाजी महाराजांचं ह्याच्या आधीही होतं आणि ते आपण दिलेलं ही माहिती दिली,
परंतु पुन्हा एकदा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आला तो म्हणजे शाहू महाराजांच्या चरित्राचा सातत्यानं अभ्यास करतोय. डेटा सोर्स जो आहे तो कलेक्शन भरपूर झालेला आहे, पण त्याच्यामधल्या निवडक गोष्टीच कुठल्या पोहोचवल्या पाहिजेत हे कसं केलं साध्य, तर त्या कामी निश्चितपणाने पुराबिलिक अधिकारी गणेश कुमार खोडके साहेब यांची मदत झालेली आहे. ह्या सगळ्या सुंदर म्हणजे प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात, कौतुकाची थाप मिळाली लोकांना. ह्या सगळा जो उपक्रम आहे तो खूप भावला आणि त्यांनी प्रेरणा सुद्धा दिली. मला असं ऐकण्यात आलं, त्याच प्रश्नाकडे मला यायचं होतं. एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणजे ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते म्हणजे विद्यमान करवीरकर छत्रपती शाहू महाराज, खासदार शाहू महाराज. तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की याचं ऑडिओ बुक झालं पाहिजे. म्हणजे अंधांसाठी जर आपण स्टोरी टेलिंग सारखं काहीतरी करू शकू तर ते निश्चितपणाने त्यांच्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये फायदेशीर होईल. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता प्रयत्न आहेत की शाहू चरित्र जे आहे ते ब्रेल स्वरूपात आता आलेलं आहे, तर ते ऑडिओ स्वरूपात सुद्धा कसं घेता येईल आणि ही ब्रेल पुस्तिका जी आहेत 75 प्रश्न अगदी 15 मिनिटांमध्ये ऑडिओ स्वरूपात कशी घेता येईल या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे जे मान्यवर होते त्यांनी दिलेले आहेत, प्रोत्साहन दिले मी मगाशी म्हटल्या पद्धतीने. परंतु ज्या वर्गासाठी हे बनवलं गेलं त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेस ही पुस्तिका ठेवली त्यावेळेस त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? मला सांगायला आवडेल आपल्याला की ब्रेल लिपीमध्ये जेव्हा ह्याचं कन्व्हर्जन झालं आणि पुस्तिका माझ्या हातामध्ये पडली तेव्हा एक सगळ्यात महत्वाचं काम केलं की आपण जो काही डेटा दिलेला आहे तो डेटा व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याचं पूर्ण वाचन जे आहे ते मी करून घेतलं. जे 75 प्रश्न आहेत ते अंधांकडून आपण वाचून घेतले, ज्यांना ब्रेल लिपी चांगल्या पद्धतीने वाचता येते. आपण डोळस व्यक्ती ज्या आहेत त्या आजूबाजूला आपल्याला सराउंडिंग भरपूर दिसत असतात, त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन हलत असतं. परंतु अंधांचं जे आहे त्यांची घाणेंद्रिय जी आहे ती सक्षम असतात, त्यांचे कान जे आहेत ते तीक्ष्ण असतात आणि त्याचबरोबर एका गोष्टीवरती एकाच वेळेला त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यामुळे ब्रेलचं पुस्तक वाचत असताना त्यांचं फुल कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ब्रेलवरतीच असतं. जेव्हा ते वाचायला बसले आणि अरे हे तर आपण ह्याच्या आधी कुठेतरी ऐकलेलं होतं, अरे हे आपल्याला अभ्यासात कधी शिकवले नाहीत शाहू महाराज, ह्या ज्या प्रतिक्रिया होत्या ह्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या. म्हणूनच पुढच्या टप्प्यामध्ये ह्याचं पुस्तक झालं पाहिजे आणि ते नुसतं पुस्तक होऊन चालणार नाहीये, तर ते महाराष्ट्राबाहेर जाऊन हिंदी आणि इंग्रजीमधून ब्रेलमध्ये गेलं पाहिजे आणि संपूर्ण भारतात नाही तर जगभर गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपण यावेळेस अशाच काही अंध मुलांच्या काही प्रतिक्रिया ऐकू आणि त्यानंतर मग आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात जाऊ. शाहू महाराजांच्या बंधूचे नाव काय? पिराजीराव उर्फ घाटगे. राजर्षी शाहू महाराज यांनी पहिला जाहीरनामा कधी काढला? उत्तर 2 एप्रिल 1894. विक्रमजी, हा सगळा टप्पा तुम्ही पूर्ण केलात, अजून काय करायचं आहे म्हणजे विशेषतः या वर्गासाठी किंवा भविष्यामध्ये काय आपले प्लॅन्स आहेत? मला वाटतं शाहू महाराज आणि शिवाजी महाराज हे दोन्हीही अभ्यासाचे विषय आहेत. यांचा अभ्यास करत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जे आहेत ते हळूहळू उलगडणं गरजेचं असतं जेव्हा एक आपण अभ्यासक म्हणून काम करत असतो. आता माझ्या अभ्यासाचा विषय आजचा जो आहे तो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट बाय शाहू महाराज, कारण की मी एक MBA HR पदवीधर आहे. जे मनुष्यबळ विकास व्यवस्थापन शाहू महाराजांनी कशा पद्धतीचं केलं या दृष्टिकोनातून मी विचार करतोय, ते मुद्दे मांडतोय. अजून एक चांगले काही मुद्दे आहेत, आरोग्यदक्ष शाहू महाराज कसे होते ते सुद्धा एक चांगले मुद्दे आहेत, ते सुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा आणि मला वाटतं सगळ्यांनीच अभ्यासला पाहिजे, जे पाहतात त्यांना सुद्धा मी सांगतो की शाहू महाराज असतील किंवा शाहूपुत्र राजाराम महाराज असतील, या सगळ्यांनी छत्रपतींच्या नंतरच्या पिढ्या ज्या आहेत, अगदी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र जे आहेत संभाजी छत्रपती, यांनी सुद्धा शककर्ते शिवाजी महाराजांच्याकडून काय प्रेरणा घेतलेली आहे आणि त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन स्किल्स शिवाजी महाराजांचे काय अडॉप्ट केलेले आहेत. अगदी महत्वाचा मुद्दा जो आहे, जो मी सातत्यानं सांगतोय की शाहू महाराजांनी तळागाळातील लोकांसाठी काम केलं. तर शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सगळे मावळे आपल्याकडे होते. तर हीच प्रेरणा परत एकदा शिवछत्रपतींचे वैचारिक वारस राजर्षी शाहू हा सुद्धा एक चांगला अभ्यासाचा विषय आहे आणि तो सगळ्यांनीच अभ्यासाला पाहिजे असं मला वाटतं. तरच आपले महापुरुष आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावून घेतले पाहिजेत आणि जगासमोर आणले पाहिजेत. तर एकंदरीतच हा जो ब्रेल पुस्तिकेचा हा जो काही प्रवास आहे तो आपण थोडासा शोधण्याचा प्रयत्न केला. अजून बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या आहेत, शिवविचार पोहोचायचे आहेत, शाहू विचार समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि विशेषतः तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहेत. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस
छत्रपती शिवराय वाचतो, राजर्षी शाहू छत्रपती वाचतो आणि ही सगळ्या माणसांना वाचत असताना आपल्याला एक कळतं की ही सगळी माणसं ही विजनरी म्हणजे एक दृष्टांत घेऊन या समाजाच्या समोर वावरत राहिली. मला असं वाटतं की ज्यावेळेस अंध या व्यक्तींच्या हातामध्ये ज्यावेळेस ही पुस्तिका पडत असतील त्यावेळेस ते कदाचित म्हणत असतील, वी लॉस्ट अवर आयसाइट बट वी नॉट लॉस्ट अवर विजन्स, की आम्ही आमची कदाचित दृष्टी गमावली असेल परंतु दृष्टीच्या पलीकडचं असणारं जे दर्शन आहे ते आम्ही अजून विसरलेलं नाही. कदाचित ही पुस्तिका ज्यावेळेस हातामध्ये पडेल कोणतरी एखाद्या व्यक्तीला ती प्रेरणा होईल आणि तीच अंध व्यक्ती शाहूंचा हा विचार जगभरामध्ये देश पातळीवरती पोहोचेल आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टींसाठी जे एक निमित्त झालं ते म्हणजे विक्रम रेपे आणि त्यांची टीम, की त्या माध्यमातून हा विचार ते पोहोचू शकलेत आणि यामध्येच या सगळ्या गोष्टींचं सार्थक होईल. तर विक्रमजी, तुमच्या पुढच्या सर्व भावी वाटचालीसाठी आहे आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. असंच चांगलं काम करत राहा आणि पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी वेळ काढून आहात त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. तुम्ही एक महत्वाचा उल्लेख केला तो म्हणजे मी फक्त एक निमित्त आहे, ह्याच्यातलं एक माध्यम आहे. शाहू चरित्रच एवढं मोठं आहे की ते लोकांसमोर माझ्या माध्यमातून या ब्रेल पुस्तिकेच्या माध्यमातून पोहोचलं याचं निश्चितपणाने समाधान आहे, परंतु वाढलेल्या जबाबदारीचं सुद्धा भान आहे. त्यामुळेच ह्या ब्रेल पुस्तिकेसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी आपल्या माध्यमातून सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांकडूनच एक वेगळ्या पद्धतीचं असं कार्य पुढच्या टप्प्यामध्ये घडावं आणि ही चरित्र जी आहेत ती जगासमोर वेगळ्या पद्धतीने यावीत यासाठीची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.